Hello students, welcome. Welcome to my channel Vidya Crown. Clever Crow versus Dangerous Snake. Who will win? Let's solve the exercise and find out. 1.2 The Crow and the Snake Solve Exercise. ह्या व्हिडिओमध्ये आपण या कथेवर जे आधारित एक्सरसाइज दिलेलं आहे ते कसं सोडवायचं ते पाहणार आहोत. C. Identify the type of story. The story is a dash dash dash. आता answer this story is a fable आहे. आता फेबलच का आहे? फॅन्टसी का नाही? किंवा फॅक्च्युअल का नाही? ते थोडक्यात आपण पाहूया. आता बघा फॅन्टसी मध्ये काय असतं? फॅन्टसी मीन्स अ स्टोरी विथ फेरी अँड मॅजिक. म्हणजे कल्पनारम्य गोष्ट किंवा अद्भुत गोष्ट ज्याचा वास्तव्याशी काहीही संबंध नसतो. कल्पनेच्या पातळीवर रंगवलेली रम्य दुनिया त्याला आपण फॅन्टसी म्हणतो. सिच्युएशन दॅट आर नॉट ट्रू, that just you can imagine. A type of story that is set in a world or a version of our world that does not really exist and involves magic, monster, पऱ्यांची दुनिया, राक्षसांचे राज्य हे वास्तव्यात तर अशक्य आहे. परंतु कल्पनेमध्ये रममाण झालो की या सर्व गोष्टी खऱ्या वाटायला लागतात. विशेषतः तुमच्यासारख्या लहान मुलांना फॅन्टसी वर्ल्ड खूप आवडतं. पऱ्या, राक्षस असे कॅरेक्टर असणाऱ्या जादुई दुनियेच्या कथांना आपण फॅन्टसी म्हणतो. आता ही जी कथा आहे ही फेबल आहे. आता फेबल आणि फॅन्टसी मध्ये तुम्हाला फॅन्टसी बद्दल मी सांगितलं. फॅन्टसी म्हणजे कल्पनारम्य गोष्टी की ज्यांचा वास्तव्याशी काही संबंध नसतो. आणखीन एक गोष्टीचा प्रकार आहे तो आहे फॅक्च्युअल. आता फॅक्च्युअल म्हणजे काय? फॅक्च्युअल बेस्ड ऑन थिंग्स दॅट आर ट्रू ऑर रिअल. सत्य गोष्टींवर आधारित गोष्टी. मीन्स अ स्टोरी रिलेटेड टू टुडेज लाईफ एक्सपिरियन्स. थोडक्यात घडलेल्या प्रसंगावर आधारित असलेली गोष्ट म्हणजे फॅक्च्युअल. फॅक्च्युअल स्टोरीज म्हणजे ज्या सत्य गोष्टींवर सत्य घटनांवर आधारित आहेत त्याला आपण फॅक्च्युअल स्टोरी म्हणतो. पहिल्यांदा मी तुम्हाला कसलं महत्व काय सांगितलं तर मी पहिल्यांदा सांगितलेलं होतं फॅन्टसी की ज्या कल्पनारम्य गोष्ट आहे. आणि आता मी तुम्हाला सांगितलं फॅक्च्युअल म्हणजे वास्तववादी गोष्टी, सत्य गोष्टी. आणि तिसरी गोष्ट जी आता मी तुम्हाला सांगणार आहे ती फेबल विषयी. आणि ही गोष्ट आपण जी पाहिली, माझा आधी यापूर्वी जो व्हिडिओ तुम्ही अपलोड केलेला आहे तुम्ही तो पहा. ही गोष्ट जी आहे ही एक दंतकथा आहे. आता दंतकथा म्हणजे काय? तर दंतकथा याला आपण बोधकथाही म्हणतो किंवा नीतिकथाही म्हणतो. आता नीतिकथा या बघा या शब्दातच लिहिलेलं आहे नीती म्हणजे नैतिक मूल्य देणारी. बोधकथा म्हणजे काहीतरी त्या गोष्टीमधून आपल्याला बोध मिळतो. अशा गोष्टींना आपण बोधकथा, नीतिकथा किंवा दंतकथा असे म्हणतो. Fable means a short story that teaches a lesson, moral lesson, and that often has animals as the main characters. तात्पर्य सांगणारी किंवा अनेकदा प्राणी पात्रे असणारी छोटी कथा तिला आपण बोधकथा असे म्हणतो. फेबल मध्ये मजेशीर गोष्ट अशी की त्यातील सगळे प्राणी, पक्षी मानवाप्रमाणे वागत असतात. मानवी भावना जसे मानव व्यक्त करतो तसेच हे प्राणी सुद्धा तशाच भावना व्यक्त करतात. त्यामुळे या गोष्टी आपल्याला वाटतं की आपल्या अवतीभोवतीच घडतायत की काय. आणि कथा तर काल्पनिक असतात परंतु पात्र असतात ती मानवाप्रमाणे वर्तन करतात.
त्यामुळे असं वाटतं की आपल्या अवतीभोवती, आपल्या परिसरात, आपल्या कुटुंबात, आपल्या समाजात या गोष्टी घडत आहेत. म्हणजे कथा काल्पनिक, परंतु त्याच्यातले जे प्रसंग असतात ते अगदी खरे असल्यासारखे आपल्याला वाटतात. आणि या कथेमधून शेवटी आपल्याला काहीतरी बोध मिळतो, नैतिक मूल्य मिळतो. त्यामुळे या गोष्टींना इंग्लिशमध्ये मॉरल स्टोरीज किंवा एथिकल टेल्स असेही म्हणतात. तर आजची ही जी कावळ्याची कथा आहे, ही एक फेबल आहे, दंतकथा आहे, बोधकथा आहे. कारण या गोष्टीतून आपल्याला नैतिक मूल्य मिळणार आहेत, काहीतरी बोध मिळणार आहे. म्हणून दिस स्टोरी इज अ फेबल. डे. Who said to whom? कोण कोणाला म्हणाले. I will soon think of something. मी लवकरच या बाबतीत विचार करेन. आता असं कोण म्हणालं बरं? क्रो म्हणाला. आणि कोणाला? द लेडी क्रो. हा दोघांमधला संवाद आहे. जेव्हा तो नाग असतो, दृष्ट नाग, तो त्या कावळ्याची अंडी खाऊन टाकतो. आणि हे तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये येतं, तेव्हा तो क्रो असतो, तो लेडी क्रोला म्हणतो. This conversation took place between the crow and the lady crow when their eggs were eaten by the snake. नागाने ती अंडी खाल्ल्यावर कावळा कावळीनीला असं म्हणतो. Second sentence is, it has become dangerous to stay here. इथे राहणं आता खूप धोकादायक आहे. जेव्हा कावळिनीची अंडी तो नाग खातो, तेव्हा कावळिनीला खूप दुःख झालेलं असतं आणि तिला जाणवतं की इथे धोकादायक आहे हे सगळं आणि त्या प्रकारचं ही ते वक्तव्य करते. म्हणूनच हे वाक्य हू सेड टू whom वेळेला कसं लिहायचं आहे? द लेडी क्रो टू द क्रो. कावळीन कावळ्याला सांगते. E. Arrange the following sentences in proper order by putting numbers in the given boxes. आता इथे जी सेंटेन्सेस दिलेले आहेत, पुढे आहे ते सगळं, त्याच्या पुढे बॉक्सेस दिलेले आहेत. तर त्या बॉक्सेसमध्ये क्रमांक लिहायचा आहे की ज्या ज्या घटना ज्या क्रमाने घडलेल्या आहेत, प्रॉपर ऑर्डर म्हणजे क्रमाने, ज्या क्रमाने घटना घडलेल्या आहेत, प्रसंग आलेले आहेत, त्या प्रसंगानुरूप आपल्याला त्या प्रसंगाचा, त्या घटनेला क्रमांक द्यायचा आहे. Here 5 sentences. आता ही जी 5 वाक्य आहेत, या 5 वाक्यांमध्ये काही प्रसंग दिलेले आहेत. ते आपल्याला आता काय करायचे आहेत? रिअरेंज करायचे आहेत. इन प्रॉपर ऑर्डर म्हणजे क्रमानुसार ते आपल्याला लिहायचे आहेत. आता साधारणतः गोष्ट कशी आहे की एक क्रोची फॅमिली होती, ती बनियन ट्रीवर राहत होती. त्याच बनियन ट्रीवर एक कोब्रा सुद्धा हॉलो मध्ये राहत होता. तो काय करायचा? त्या कावळ्याची अंडी हे लोक निघाले की तो खाऊन टाकायचा. आता हे सारखं सारखं होत राहिलं म्हणून कावळ्याने काय केला? एक प्लान तयार केला. आता हा प्लान नुसार त्याने काय केलं की जवळच एक तलाव होता. त्या तलावाच्या किनारी राणी जेव्हा अंघोळ करायची तेव्हा त्या किनाऱ्यावरती आपले दागिने ठेवायची. आणि मग कावळ्याने काय केलं? त्यातलं जे ब्रेसलेट होतं ते पटकन चोरलं आणि जिकडे तो नाग राहायचा त्या नागाच्या ठिकाणी त्याने ते ब्रेसलेट टाकलं. आता ब्रेसलेट गेलं आहे राणीचं हे त्या सेवकांच्या, राणीच्या सेवकांच्या लक्षामध्ये आलं. मग त्यांनी काय केलं? ते ब्रेसलेट जिकडे कावळ्याने टाकलं तिकडे ते गेले, पोहोचले. ते तिकडे नागोबा होता. आता नागोबाला तर मारू शकत नाही, म्हणून त्यांनी काय केलं? त्या नागाला हकलवून लावलं त्या ठिकाणाहून आणि ते ब्रेसलेट त्यांनी घेतलं. आता बघा इथे 2 गोष्टी साध्य झाल्या. त्या सेवकांना राणीचा ब्रेसलेट पण मिळालं आणि त्या कावळ्याचा जो शत्रू होता तो शत्रू सुद्धा तिकडून पळून गेला. म्हणजे दोन्ही गोष्टींमुळे काय झालं? त्या कावळ्याचं भविष्य आता उज्ज्वल झालं. म्हणजे त्याची जी अंडी तो नागोबा खायचा ते आता बंद होणार होतं. अशी एक साधारणतः ही एक गोष्ट आहे. आता आपण जेव्हा वाक्य वाचणार
तेव्हा आपल्या एक सगळं लक्षात येईल आणि त्याप्रमाणे आता आपण त्याला क्रम देऊया. From this story, I have given here the numbers. Let's see. फोर्थ वाक्य जे आहे, द क्रो फॅमिली वॉज लिव्हिंग ऑन अ बनियन ट्री. म्हणजे ही ह्या गोष्टीची सुरुवात आहे की एक क्रोची फॅमिली होती आणि ती बनियन ट्रीवर राहत होती, म्हणून त्याला पहिला नंबर दिला आहे. आता सेकंड नंबर, द कोब्रा एट द क्रोज लिटिल वन्स. तो कोब्रा काय करायचा, त्या कावळ्याची जी पिल्ल होती, अंडी होती, ते काय करायचा, एट, खाऊन टाकायचा. ईटचं हे पास्ट टेन्स आहे. थर्ड वन इज, आता तो अंडी खातोय म्हणजे हे कावळे कंपनी काय बघतच बसणार का, कावळे फॅमिली नाही, काहीतरी पुढचं रचना प्लॅन करतील ना. म्हणून बघा क्रोनी काय केलं, फिफ्थ सेंटेन्स, द क्रो मेड अ प्लान. आता क्रोनी एक प्लान तयार केला. हा नागोबा माझी अंडी खातो ना, थांब आता, आणि असा त्याने तो प्लान तयार केला. दॅट्स वाय दिस सेंटेन्स इज गिवन थर्ड नंबर. अँड फोर्थ नंबर इज, द क्रो स्टोल द ब्रेसलेट. आता त्याच्या प्लान नुसार त्याने काय केलं, राणीचं ब्रेसलेट चोरलं. स्टोल, चोरी केली. कसली, ब्रेसलेटची. हा, आता पाचवं वाक्य काय होणार आहे, इथलं उरलेलं वाक्य पाचवं आहे. द गार्ड चेस्ड अवे कोब्रा. चेस्ट म्हणजे पाठलाग करणे, आणि चेस कोणाचा केला होता त्याने, गार्डने, सेवकाने त्या कोबऱ्याचा. कारण त्याच्याकडे काय टाकलं होतं कावळ्याने, ब्रेसलेट टाकलं होतं. तर अशा प्रकारे त्या कथेनुसार आपण ह्या सेंटेन्सना प्रॉपर ऑर्डर मध्ये नंबर दिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन एफ. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खालील प्रश्नांची उत्तर द्या. फर्स्ट वन इज, व्हॉट डिड द क्रोज डिसाइड. डिसाइड म्हणजे निर्णय घेतला किंवा ठरविणे. व्हॉट डिड द क्रोज डिसाइड म्हणजे कावळ्याने काय निर्णय घेतला, काय ठरवलं. अँड द आन्सर इज, द क्रोज डिसाइडेड टू स्टे ॲट अ शॉर्ट डिस्टन्स टू वॉच देअर नेस्ट. कावळ्यांनी काय ठरवलं, तर डिसाइडेड केलं आहे. हे पास्ट टेन्स घेतलेलं आहे, कारण प्रश्न आहे हा पास्ट टेन्स मधला आहे. हे डीड मुळे कळतं. डीड हे पास्ट टेन्स मध्ये प्रश्न विचारण्याकरता वापरतात, आणि डीड आपण उत्तरामध्ये वापरत नाही, परंतु आपल्याला पास्ट टेन्स दाखवायला हवा, म्हणून आपण ह्या वर्बचं काय केलेलं आहे, पास्ट टेन्स लिहिलेलं आहे. कावळ्यांनी काय ठरवलं की टू स्टे ॲट अ शॉर्ट डिस्टन्स, थोड्याशा अंतरावर आपण थांबायचं. शॉर्ट डिस्टन्स म्हणजे थोड्याशा अंतरावर, स्टे म्हणजे थांबायचं. कशाला थांबायचं, टू वॉच देअर नेस्ट म्हणजे त्या घरट्यांवर लक्ष ठेवण्याकरिता थांबायचं, की कोण आपली अंडी खातंय, हा त्यांनी काय घेतला, निर्णय घेतला. सेकंड वन, व्हाय डिड द सर्वंट स्क्रीम लाऊडली. सर्वंट म्हणजे सेवक. आता इथे राणी आहे, राणीची दासी. स्क्रीम म्हणजे ओरडणे, किंचाळणे. लाऊडली म्हणजे जोराने. दासी जोराने का ओरडली. आता उत्तर कसं लिहायचं बघा. हे वाक्य आहे ना, याच्यामधलं जेवढं लिहिता येईल तेवढं आपण लिहिणार आहोत. द सर्वंट स्क्रीम लाऊडली. इथून हे वाक्य द पासून आपण पूर्ण घेतलं, आणि आता आपण काय लिहिणार आहोत पुढे, बिकॉज, कारण. दासी जोराने ओरडली का बरं, कारण शी नोटीस. नोटीस म्हणजे लक्षात येणे. इथे नोटीस हे भूतकाळी आहे, म्हणजे लक्षात आलं. काय लक्षात आलं, द क्रो वॉज होल्डिंग द प्रेशियस ब्रेसलेट इन हिज बीक अँड फ्लाइंग. कावळ्याच्या चोचीमध्ये काय होतं, हे मौल्यवान ब्रेसलेट जे राणीचं होतं, आणि तो कावळा काय करतोय, चोचीमध्ये ते ब्रेसलेट घेऊन उडतोय, फ्लाइंग करतोय. हे त्या दासीच्या लक्षामध्ये आलेलं आहे. आता इथे आपण स्क्रीम हे भूतकाळी रूप लिहिलेलं आहे, कारण ही
गोष्ट होऊन गेली आहे. डीड आपण प्रश्नामध्ये वापरलेला आहे, त्यामुळे स्कीम हा पहिलं रूप लिहिलेलं आहे, म्हणजे वर्तमान काळी रूप लिहिलेलं आहे. परंतु उत्तरामध्ये आपण डीड घेऊ शकत नाही, म्हणून त्याला आपण काय केलं, या स्क्रीमला भूतकाळी केलं. तसंच ह्या नोटीसला सुद्धा भूतकाळी केलंय, कारण उत्तर जे आहे हे भूतकाळात झालेल्या गोष्टींविषयी आहे, म्हणून आपण भूतकाळी रूप वापरलेली आहेत. Third question is, if you were among the gods, what would you have done? जर तुम्ही त्या सेवकांमध्ये असता तर तुम्ही काय केलं असतं, असा हा प्रश्न आहे. आता आन्सर आपण कसं लिहायचं ते बघा. इफ आय हॅड बीन अमंग द गॉड्स, जर मी त्या सेवकांपैकी असतो. आय वुड हॅव स्केअर्ड द क्रो. स्केअर्ड म्हणजे घाबरवणे. मी काय केलं असतं, त्या क्रोला घाबरवलं असतं. आय वुड हॅव शाउटेड लाऊडली. मी काय केलं असतं, त्या कावळ्यावर जोराने ओरडलो असतो. आता कावळा त्याशिवाय घाबरणार नाही. जोराने ओरडला की कावळा घाबरेल. द क्रो वुड हॅव डेफिनेटली ड्रॉप द ब्रेसलेट बाय माय एफर्ट्स. माय एफर्ट्स म्हणजे माझे प्रयत्न, आणि ड्रॉप म्हणजे टाकणं. तर तिथे काय टाकायची आपली अपेक्षा आहे की ब्रेसलेट, कारण ते ब्रेसलेट त्याने चोरलं होतं, त्याने तिकडून घेतलं होतं. म्हणजे तो जो कावळा आहे तो नक्कीच ते ब्रेसलेट खाली टाकेल. कोणते कोणते प्रयत्न करणार होता, तो कावळ्याला घाबरवणार होता, म्हणजे स्केअर्ड. तो शाउटेड लाऊडली म्हणजे जोराने ओरडणार होता, आणि अशाने तो कावळा ड्रॉप करणार होता. जे ब्रेसलेट होतं ते तो ड्रॉप करणार होता. आणि एफर्ट्स म्हणजे मी हे सगळे प्रयत्न केले असते जर मी सेवक असतो तर. Fourth one, what will you do if you spot a snake inside your house? जर तुमच्या घरामध्ये साप दिसला तर तुम्ही काय कराल, असा हा प्रश्न आहे. आणि आन्सर आपण आता कसं लिहायचं आहे बघा, हे विचार करणारा प्रश्न आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अशा कठीण प्रसंगाला कसं तोंड द्याल, याविषयी हा प्रश्न आहे. तर जर आपण याचा नीट अभ्यास करूया. इफ अ स्नेक इज स्पॉटेड इनसाइड अवर हाऊस, जर आमच्या घरामध्ये मला स्नेक दिसला. आय वुड स्टे काम. अतिशय महत्वाची पायरी. पहिल्यांदा आपण कसं राहायचं, शांत. काम म्हणजे शांत, घाबरायचं नाही. अँड अवॉइड गोइंग क्लोज टू इट. आणि अवॉइड म्हणजे काय टाळायचं आहे, गोइंग क्लोज टू इट म्हणजे त्याच्या जवळ जायचं टाळायचं आहे. नाहीतर साप आहे, मजेशीर प्राणी आहे, आपल्याला कधी बघायला मिळत नाही, तर जाऊया नाही. कारण काही साप विषारी असतात, आणि विषारी साप कोणता आणि विष नसलेला साप कोणता हे आपल्याला माहित नसतं, त्यामुळे सापाजवळ आपण जायचं नाही. पहिलं काय सांगितलं, स्टे काम, शांत राहायचं आणि सापाजवळ जायचं नाही. I would slowly move away and make sure others in the house are safe. मी हळूहळू काय करेन, जाईन आणि पाहेन की घरामध्ये जे बाकीचे सदस्य आहेत ते सेफ आहेत ना. सेफ म्हणजे सुरक्षित. शुअर म्हणजे मी त्याची खात्री करेन. उगीच मी हालचाल करणार नाही. आता इथे काहीतरी कारण आहे की अन्य सदस्य आहेत ते सुरक्षित आहेत का, सेफ आहेत का, हे पाहण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आय वुड नॉट ट्राय टू कॅच इट ऑर किल इट. मी त्याला पकडण्याचा किंवा पूर्ण मारून टाकण्याचा प्रयत्न करणार नाही. इन्स्टेड, त्याऐवजी, इन्स्टेडचा अर्थ आहे त्याऐवजी काय करेन मी, आय वुड कॉल अ लोकल स्नेक कॅचर टू सेफली रेस्क्यू इट. म्हणजे परिसरामध्ये जे साप पकडणारे जे लोक आहेत त्यांना मी बोलावेन. कशाला बोलवणार आहे, रेस्क्यू म्हणजे त्याची सुटका करणे. त्याची सुटका करायची आहे, आपल्या घरात चुकून आलेला आहे.
घर हे काही त्यांचं वास्तव्याचं ठिकाण नाही किंवा पाळीव प्राणी नाही की तो आपण घरी पाळतो. तो जंगलात राहणारा प्राणी आहे किंवा बिळात राहणारा प्राणी आहे. तो चुकून आपल्या घरी आलेला आहे. तर त्याची सुटका आपण करू शकत नाही. तो सुद्धा घाबरतो. परंतु हे सर्पमित्र असतात. त्यांच्याकडे कला असते. ते आपल्या कलेने अगदी सुरक्षितपणे अशा सर्पांना ते बाहेर काढतात. टिल देन तोपर्यंत मी काय करणार आहे? आय विल कीप अन आय ऑन व्हेअर द स्नेक इज विदाउट डिस्टर्बिंग इट. कीपिंग अन आय म्हणजे लक्ष ठेवणे. कीप अन आय मी लक्ष ठेवणार आहे कशावर? त्या सापावर लक्ष ठेवणार आहे. परंतु त्याला डिस्टर्ब करणार नाही. त्याला कुठलीही अडचण होईल, माझा कुठला त्रास होईल असं मी काहीही करणार नाही. अशी सोपी सोपी वाक्य वापरून हा जो प्रश्न आहे, ह्या प्रश्नामुक्त प्रश्न आहे की त्याचा आपण उत्तर आपण आपल्या अनुभवातून आपल्या शब्दामध्ये देऊ शकतो. Question: rearrange given letters and make meaningful words from it. Meaningful words म्हणजे अर्थपूर्ण शब्द. Rearrange given letters जे अक्षर दिलेली आहेत त्यांना पुन्हा rearrange करा आणि त्यांच्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा. पूर्ण शब्द बनवण्यासाठी आपलं जर वाचन आपण लक्षपूर्वक केलेलं असेल ना, तर आपण हे शब्द सहज अर्थपूर्ण बनवू शकतो. कारण आपल्या डोळ्यांना तेच एक प्रकारची रचना बघायची सवय झालेली असते आणि असे शब्द आपल्या मनावर सुद्धा कोरले गेलेले असतात. म्हणून वाचन हे लक्षपूर्वक करायचं असतं आणि अशा ह्या रचना करण्यामुळे आपली शब्द संपत्ती सुद्धा वाढत असते. शब्द संपदा वाढवण्यासाठी हा जो प्रश्न आहे अतिशय मोलाचा आहे. आता बघा पहिलं जे आहे याच्यावरून आपण रिच हा शब्द तयार केलेला आहे. दुसऱ्या मध्ये जी अक्षर दिलेली आहे त्याच्यामध्ये हॉलो हा शब्द बनत आहे. तिसऱ्यामध्ये जे काही शब्द दिलेले आहेत, अक्षर दिलेली आहेत, त्याच्यापासून बनणारा शब्द आहे चिल्ड्रन आणि विकेड हा शब्द ह्या चौथ्यामध्ये जी अक्षर आहेत त्याच्यापासून बनलेला आहे. H. Select and write the opposite words from the given box. ह्या बॉक्स मध्ये जे शब्द दिलेले आहेत त्यांच्यासाठी अपोजिट वर्ड आपण लिहायचा आहे. अपोजिट्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द. आता या शब्दांचा अर्थ पाहूया. फाउंड म्हणजे आढळले. विकेड दृष्ट. क्लेवर हुशार. लूज गमावणे. डेंजरस धोकादायक. स्विफ्टली म्हणजे जलद. डल मंद. क्लेवर हुशार. विन जिंकणे. लूज हरणे. लॉस्ट हरवणे आणि फाउंड म्हणजे सापडले. स्लोली हळूवारपणे. स्विफ्टली जलद गतीने. सेफ सुरक्षित. डेंजरस धोकादायक. काइंड दयाळू आणि विकेड म्हणजे दृष्ट. I. Write the describing words for the following nouns from the story. या स्टोरी मध्ये नाउन साठी म्हणजे नामांसाठी जे डिस्क्रायबिंग वर्ड्स आले, डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे विशेषण आलेली आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे ऍडजेक्टिव्ह. आता नेक्स्ट कसं होतं ह्या कथेतलं? ब्युटिफुल सुंदर. त्या कावळ्याचं घरटं कसं होतं? सुंदर. क्रो क्रो कसा आहे या कथेतला? क्लेवर म्हणजे हुशार. क्रो बद्दल क्लेवर हा अगदी योग्य शब्द आहे कारण या कथेतला कावळा हुशार आहे. ब्रेसलेट आता ते सोन्याचं असणार. राणीचं ब्रेसलेट म्हणजे ते सोन्याचं हिऱ्यांचं असणार. म्हणजे ते कसं आहे? मौल्यवान, प्रेशस. आणि कोब्रा कसा होता? दृष्ट. म्हणून विकेड हे ऍडजेक्टिव्ह किंवा डिस्क्रायबिंग वर्ड्स योग्य आहे. नेक्स्ट, प्रिपेअर अ चार्ट ॲज फॉलोइंग अँड डिस्प्ले इट इन द क्लासरूम.
हा चार्ट तुम्हाला करायचा आहे तयार आणि हा तुम्ही तुमच्या डिस्प्ले कुठे करायचा आहे? क्लासरूम मध्ये लावायचा आहे असा की तो सगळ्यांना दिसेल. आता इथे कसला चार्ट्स आहे तर इथे एनिमल्स आणि बर्ड्स दिलेले आहेत या कॉलम मध्ये. इन सेकंड कॉलम we have to write their homes and in third column we have to write their young ones. आता हेन कुठे राहते तर हेन कूप मध्ये राहते, खुराडे, आणि तिचं बेबी आहे, पिल्लू आहे, we say to them chick. डॉग, डॉग कुठे राहतो, त्याचं ड्वेलिंग काय आहे, होम काय आहे, केनल, आणि त्याचं बाबू आहे, त्याचं पिल्लू आहे, त्याला आपण काय म्हणतो, पपी. काऊ ही शेड मध्ये राहते, गोठ्यामध्ये राहते, आणि तिचं जे बाळ आहे त्याला आपण काफ म्हणतो, म्हणजे वासरू इन मराठी. फिश, फिश त्या वॉटर मध्येच राहणार किंवा पॉन्ड, तलावामध्ये राहणार, आणि त्यांची छोटी छोटी पिल्लं आहेत त्याला आपण काय म्हणतो, फ्राय. पुढे आहे बर्ड. बर्ड आता नेस्ट मध्ये राहतो, आपण याची चित्र पाहिलेलीच आहे त्या कथेमधली. तर नेस्ट म्हणजे घरटेमध्ये राहतो आणि त्यांचं पिल्लू जे आहे त्याला आपण चिक म्हणतो. तर हा तक्ता असा तुम्ही तयार करा आणि वर्गामध्ये लावा. Thank you for watching my video till the end. So please like, share and comment my channel Vidya Craft. And please subscribe my channel Vidya Crown to get time to time notification of every new video. Thank you again. Wish you all the best.